लॉर्ड, आम्ही ऐकण्यासाठी सर्वजण तयार आहोत. एक एक शब्द आमच्या हृदयासंग तू बोल प्रभू, आणि तुझ्या लेकरांना आज सामर्थ्य दे, धैर्य दे, अभिषेक दे, ज्ञान दे, तुझ्या कृपेने परिपूर्ण कर, आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रभू त्यांना चालव, अशी आमची प्रार्थना आहे. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित होत, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही ही प्रार्थना मागतो. बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. प्रभात, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, अमन, बिन तेरे मैं यहोवा मुझे तेरी जरूरत है. प्यार तू करता इतना, बोला प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खुद मेरी सूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. येशू मसीह की या. परमेश्वराच्या वचनाकडे आपण जाऊया. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 आपण जाऊया. आपण 7 मंडळापैकी दुसरी मंडळी आहे स्मुर्ना या ठिकाणची जी मंडळी आहे, त्या मंडळीविषयी आम्ही सगळे लोक शिकत आहोत. आणि स्मुर्ना या ठिकाणची जी मंडळी आहे, आतोनात छळ त्रास सोसणारी ही मंडळी आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देखील अशी मंडळी बनावी की जीवनात त्रास, संकट, समस्या, दुःख, व्याधी, वेदना, विरोध सर्व बाजूकडून आम्हाला येणार आहेत. परंतु ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि देवाच्या नावाचा धन्यवाद करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला हा विश्वास पाहिजे की देव आमच्या बरोबर आहे, प्रभू जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही देवाबरोबर चालणं हे फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि मग कुठलाही छळ आमच्या जीवनात जरी आला, आम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे की पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देणारा आहे. आणि बायबलमध्ये लिहिलं आहे की आमच्या डोक्यावरचा केस, म्हणा सगळेजण, माझ्या डोक्यावरचा केस त्याच्या परवानगीशिवाय खाली पडू शकत नाहीये. म्हणा, त्याच्या परवानगीशिवाय खाली पडू शकणार नाही. आणि जर आमच्या जीवनामध्ये देवाच्या लोकांना छळ येत आहे, तर देवाच्या परवानगीशिवाय आमच्या जीवनामध्ये छळ हा येणार नाहीये. देव ज्यावेळेस परवानगी देईल, देव ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवरती अटॅक करायला सांगल, तो माणसाच्या स्वरूपामध्ये असू द्या नाही तर कोणाच्या स्वरूपामध्ये असू द्या, त्यावेळेस आमच्या जीवनावरती तो हल्ला होणार आहे. तोपर्यंत हमारा कोई बाला भी बाक नहीं कर सकता. बाल भी बाक काय नाही कर सकता. बाका म्हणजे वाकडा करू शकत नाही. आमचा केस पण कोणी वाकडा करू शकत नाही. येशू मसीह की. तर मग प्रभूला धन्यवाद द्या की प्रभू आमच्या बरोबर आहे. चला, आपण आता पुढे जाणार आहोत. आणि मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत.
आहे ना. तर आम्हाला सार्वकालिक जीवन हवा आहे ना. स्वर्गात जाणं सहजासहजी सोपं नाहीये. स्वर्गात जाणं सहजासहजी सोपं नाहीये. फक्त बोलणं फार सोपं आहे की मला स्वर्गात जायचं आहे. आणि मी नेहमी सांगतो, मृत्यूच्या नंतर मनुष्याच्या फोटोवरती हेच लिहिलं असतं की स्वर्गवासी झालेला आहे. परंतु जगामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत असताना ही गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे की तुमचा आणि माझा देव सर्वभौम परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा जो देव आहे, तो कुठल्या संकटामधून गेलेला आहे. आणि जर देव या संकटामधून जाऊ शकतो, देव जर परीक्षाचा सामना करू शकतो, देव जर विरोधाला उत्तर देऊ शकत नाही, तर देवाच्या लोकांनो आम्हाला देखील त्याच्यातून तो घेऊन जाणार आहे. आणि जे लोक छळ सहन करतील, बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे, ते लोक अनंत काळच्या जीवनामध्ये असतील. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जेवढे लोक तुम्ही आणि मी पाहतो, प्रत्येक जण छळाला सामोरे गेलेला आहे, प्रत्येक जण त्रासाला सामोरे गेलेला आहे, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गोष्टीला सामोरे गेलेला आहे. आणि सामोऱ्या गेल्यामुळेच आज तुम्ही आणि मी पाहतो की अनंत काळचा जीवनाचा मुकुट किंवा सार्वकालिक जीवन त्या लोकांनी प्राप्त केलेलं आहे. आमेन. चला मग आता मी पुढे जाऊ आणि परमेश्वराच्या वचनामध्ये जाऊन काहीतरी पाहूया. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो इब्रिकराच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 12 कडे. आणि पुन्हा एकदा आम्ही जाऊ आणि त्या वचनातून काही सविस्तर परमेश्वराचं डीप वचन आपण ऐकूया. यस, 12वा अध्याय आणि वचन क्रमांक 1. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. कसे धावावे? म्हणा सगळेजण, धीराने धावावे. मागच्या वेळेस आम्ही शर्यतीबद्दल भरपूर काही पाहिलेलं आहे. आणि किती लोक शर्यतीत उभे राहिलेत? हात वर करा. मी शर्यत आहे, मी भाग घेतलाय म्हणा. सगळेजण म्हणा, मी शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे. म्हणा सगळेजण, मी शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे. घेतलाय ना भाग? आता भाग घेतला तर पळावं पण लागेल ना. उडी मारली तर तुम्हाला आणि मला पळावा लागेल. तर पळण्यासाठी आम्ही तयार असणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि जीवनाची एक धाव आहे, त्या पटरीवरती आज आम्ही उभे आहे. आणि ती पटरी म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. हे जीवन तुम्ही आणि मी प्राप्त करण्यासाठी या पृथ्वी तलावरती जोपर्यंत जीवात जीव आहे, श्वासामध्ये श्वास आहे, तोपर्यंत तुम्हाला आणि मला धावत राहिलं पाहिजे. आणि हा विचार करायचा की या शर्यतीत मी जर धावण्यासाठी भाग घेतलेला आहे, तर हे बक्षीस मलाच मिळालं पाहिजे. म्हणा सगळेजण आमेन. सार्वकालिक जीवन मलाच मिळालं पाहिजे. आणि हे सार्वकालिक जीवन जगण्यासाठी किंवा स्वर्गाचं राज्य तुम्हाला आणि मला प्राप्त करण्यासाठी अनेक अडखळणं जीवनामध्ये येणार आहे. ते घरातून असतील, ते कुटुंबातून असतील, ते परिवारातून असतील, ते पतीकून असतील, ते पत्नीकून असतील, ते नातेवाईकातून असतील, ते भाऊबंदातून असतील. नाना प्रकारचे संकट आमच्या जीवनामध्ये येणार आहेत. पण ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला आणि मला, किती आमच्या जीवनामध्ये अडथळा जर आला तरी आम्हाला त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आमेन. की बक्षीस मला मिळवायचं आहे. आणि मग माझ्या समोर किती अडखळण आले तर त्याच्यावरती मात करून, त्याच्यावरती पाय देऊन पुढे चालण्यास तुम्हाला आणि मला शिकणं फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणा शेजाऱ्याला, म्हणा शेजाऱ्याला, पाय देऊन चाल. म्हणा शेजाऱ्याला, पाय देऊन चाल अडखळणावरती. ही देवाची सेवा आहे. काय आहे?
म्हणा सगळेजण, ही देवाची सेवा आहे. हा, मग देवाची सेवा कार्य करण्यास मनुष्याला कितीतरी अडखळण जीवनामध्ये येत असते. अडखळण येणार नाही असं बायबल सांगत नाही. अडखळण माणसाच्या जीवनात येणार आहे. स्वर्ग मनुष्याला सहजासहजी मिळणार नाही किंवा प्राप्त होणार नाहीये. आणि म्हणून आपण स्वर्गाचा पाठलाग करत राहायचा आहे आणि नेहमी आमच्या दृष्टीने स्वर्गाच्या राज्याचा जीवनामध्ये विचार करणं फार महत्वाचं आहे. येशू मसीह की हा, कशाचा विचार करायचा? नेहमी बोलायचं, मला स्वर्गात जायचं आहे आणि मी स्वर्गात चालले आहे. मला स्वर्गात जायचं आणि मी स्वर्गाचा मार्ग धरला आहे. मला स्वर्गात जायचं आणि मी रस्ता स्वर्गाचा सोडणार नाही. रोज तुम्हाला आणि मला बोलायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी ही कबुली देतो ना, त्यावेळेस नरक पण हलून जातो ना सगळेजण. आमेन. नरक पण तुमच्या आणि माझ्या शब्दाच्या द्वारे हल्ला जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी याही परिस्थितीमध्ये हे शब्द उद्गारत असतो किंवा बोलत असतो, देवाच्या लोकांनो, हे विश्वास आहे. आणि बायबलमध्ये लिहिलंय, विश्वासाचं मनुष्याला एक दान दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? प्रत्येकाला विश्वासाचं एक दान आहे. आणि हे विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती ज्यावेळेस तुम्ही आणि मी ठेवतो, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट करतो. येशू मसीह की हा. आणि म्हणून हे विश्वासा संबंधाने हे उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही आणि मी जीवनामध्ये, या प्रवासामध्ये चिगाटी सोडायची नाही. काय सोडायची नाही? म्हणा, चिगाटी सोडायची नाही. हा, म्हणा, चिगाटी सोडायची नाही. हा, आणि नेहमी आपल्याला पाहायचं बक्षीस, की मला बक्षीस मिळत आहे, मी बक्षीस घेतलेलं आहे, बक्षीस मला मिळालेलं आहे. नेहमी या दृष्टीने पाहायचं. काही लोक काय म्हणतात, काय बक्षीस माहित नाही मला मिळतंय का नाही. आता आहे ना, कन्फ्यूज, पळते पण मला माहित नाही बक्षीस मिळतंय की नाही मिळतं मला. मी धावणार आहे पण माहित नाही माझा नंबर येतोय किंवा नाही येतो. आहे ना, मी धावत आहे, मी पळत आहे, माझ्या अगोदर दुसऱ्याने नंबर मारला तर. कॉन्फिडन्स घ्या जीवनामध्ये. ही लढाई जी आहे, बायबलमध्ये लिहिलंय, विश्वासाची लढाई आहे. आणि तुम्ही आणि मी या जीवनामध्ये धावत असताना हे आपल्या समोर टार्गेट ठेवायचं आहे की मला वधस्तंभ आणि त्या वधस्तंभाच्या दिशेने धावायचं आहे. आणि मला तो जीवनाचा मुकुट किंवा अनंत काळचं जीवन मला या पृथ्वी तलावरती प्राप्त करायचं आहे. ते बक्षीस मलाच भेटलं पाहिजेत, या आशेने तुम्ही आणि मी धावणं महत्वाचं आणि गरजेचं आहे. येशू मसीह की वचन क्रमांक 2 आपण त्याच्यामध्ये वाचूया. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. आम्ही कोणाकडे बघायचं? आमचा उत्पादक कोण आहे? आम्हाला निर्माण करणारा कोण आहे? आम्हाला घडवणारा कोण आहे? निर्मिती नाहीये. निर्मितीला आम्ही बनवतो, लक्षात ठेवा. आणि निर्माण करणारा आम्हाला त्याने घडवलं आणि आम्हाला त्याने बनवलेला आहे. क्रिएटेड आहे तो. त्यांनी या विश्वाची निर्मिती केलेली आहे. त्या देवाची भक्ती आणि आराधना तुम्ही आणि मी करत आहोत. म्हणून या वचनामध्ये बारकाईने तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे की आपली दृष्टी जी आहे नेहमी येशू ख्रिस्ताकडे बघत राहा. ज्याने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे त्याच्याकडे बघायचं. लेकरांची आशा जगी बापाकडे असते नेहमी. निर्माण करणार, त्यांना ज्यांनी जन्म दिला आहे ते आई आणि बाप, याच्या पलीकडे आपले लेकरं कोणाकडे बघत नसतात. त्यांची आशा आपला बाप आणि आपली आई. काही जरी आणायचं, काही जरी बोलायचं, बाप आणि आई याच्या पलीकडे कोणाकडे ते पाहत नाहीत. तसं स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, आमचं लक्ष त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. नो, फक्त संडेच्या दिवशी लक्ष देऊ नका, फक्त प्रार्थनेच्या दिवशी लक्ष देऊ नका, फक्त संकट आलं त्या दिवशी लक्ष देऊ नका, फक्त त्रास, व्याधी, वेदना आल्या त्या दिवशी देवाकडे लक्ष तुम्ही देऊ नका. तर प्रत्येक वेळेस आमचं लक्ष त्याच्याकडे पाहिजे. येशू मसीह की तो अदृश्य परमेश्वर आहे, पण त्याची ओळख तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्रातून बघायला मिळते. येशू मसीह की आपण ख्रिस्ताकडे पाहत राहावं. जसं घरामध्ये एक टीव्ही जर लावली ना, एखादी सिरियल लावली ना, त्या सिरियल मध्ये आपण पाहत राहतो. एखादा पिक्चर जर लावला ना,
आपली नजर अशी होत नाही. इकडे भाजीमध्ये मीठ टाकायच्या ऐवजी साखर का टाकीना, आहे ना, मीठ टाकायच्या ऐवजी सोडा का टाकीना, पण नजर जी आहे ती हटत नाही. जगामध्ये अशी म्हण आहे, नजर हटे आणि दुर्घटना. बोला, नजर हटे आणि दुर्घटना. आपली नजर आज कोणावरती लागलेली आहे? येशू मसीह की. तर येशू ख्रिस्ताकडे आपल्या जीवनाची नजर लावा. आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. लक्ष विचलित होणार आहे. लक्ष विचलित करणारे तुमच्या जवळ येणार आहेत. लक्ष विचलित करणारा दुरात्मा माणसाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या जीवनात येऊ शकतो. आणि लोक आम्हाला म्हणतात, काय सेवा कार्य करतो, काय प्रार्थना करतो, काय येशू येशू लावलेला आहे ना, काय नित्य चर्चला जातो, कधी पाहिलं तर नेहमी बायबल वाचत राहतो, कधी पाहिलं तर नेहमी देवाचा धन्यवाद करत राहतो, कधी पाहिलं त्या मोबाईल मध्ये देवाचे गाणे गात राहतो, दुसरं काही नाही करी काम तुला. हालेलुया. लोक बोलतात, पण आमचं लक्ष कोणाकडे आहे? काम जरी करता आम्ही, व्यवसाय जरी करतो आम्ही, धंदा जरी आम्ही करतो, प्रवास जरी करतो, पण आमचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे. क्रिएटर ज्याने आम्हाला बनवलं आहे त्या ख्रिस्ताकडे आमचं लक्ष लावलेलं आहे. आणि ही खात्री आमच्या जीवनाला पटली पाहिजे की माझा निर्माण करणारा कोण आहे. कन्फ्यूज नाहीये. म्हणून सायन्स देखील, शास्त्रज्ञ देखील आम्हाला जर सांगतात ना, तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा, श्वास घ्या आणि श्वास सोडा, तुमच्या श्वास घेताना आणि श्वास सोडताना तुमच्या आत्म्यामध्ये देखील एक नाव तयार होतं. हालेलुया. त्या नावाला तुम्हाला आणि मला भजणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की. आपले मन विचलित होऊ देऊ नका असं लिहिलं आहे. म्हणा, माझं मन, सगळेजण म्हणा, माझं मन मी विचलित होऊ देणार नाही. म्हणा, माझं मन मी विचलित होऊ देणार नाही. हा, माझी धाव जी धावायची, मला त्या धावेवरती मला उभा राहायचं आहे आणि समोर टार्गेट ठेवायची की मी पळत आहे. आत्मिक जीवनाची लढाई आहे आणि हे बक्षीस मलाच मिळेल या दिशेने तुम्हाला आणि मला धावणं महत्वाचं आहे. काही लोक इकडं पाहतील, काही लोक पाठीमागं पाहतील, आहे ना, काही लोक शेजारी पाहतील. पाहू द्या. ज्यांना इकडं पाहायचं, तिकडं पाहायचं, इकडं डोकवायचं, तिकडं डोकायचं, मागं पाहायचं, पुढं पाहायचं, त्यांना पाहू द्या. पण आम्हाला जिकडं पाहायचंय ना, आपलं लक्ष तिकडंच असू द्या. मैं आंखें अपनी पर्वत की ओर लगाऊंगा. गाऊया. मैं आंखें अपनी पर्वत की ओर लगाऊंगा. मेरी सहायता वही से आती है, मुझको है पता. गाऊया. मेरी सहायता वही से आती है, मैं आंखें अपनी पर्वत की ओर लगाऊंगा. गाऊया. मैं आंखें अपनी पर्वत की ओर लगाऊंगा. मला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. लक्ष द्या. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, बायबलच्या वचनात लिहिलं आहे की एक मनुष्य म्हणून या जगामध्ये आला होता. मनुष्य रूप धारण करून आलेला प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये आला, तो जगामध्ये आला असताना नेहमी लहानपणापासून त्याचं परीक्षण तुम्ही आणि मी करा. त्याने आपलं ध्यान, त्याने आपलं लक्ष जन्मापासून आपल्या स्वर्गीय पित्याकडे लावलं. त्याने नेहमी तो देवाकडे पाहायचा आपल्या मदतीसाठी, आपल्या साह्यासाठी. त्याला ज्या काही गोष्टी लागत होत्या नेहमी तो देवाकडे पाहायचा आणि आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर जे त्याचं रिलेशन आहे, नातं आहे, त्या नात्याबरोबर त्यांनी काय केलं होतं? आपलं जीवन रममान करून घेतलं होतं. कारण त्याला माहित होतं ज्या कारणास्तव पित्यानं मला या जगामध्ये पाठवलेलं आहे, माझं लक्ष त्या पित्यापासून विचलित झालं नाही पाहिजे, माझं लक्ष भटकलं नाही पाहिजे, माझं तोंड जे आहे मी फिरवलं नाही पाहिजे तिकडं तिकडं. हालेलुया. नेहमी येशू ख्रिस्त जो आहे स्वर्गीय पित्याकडे बघायचा. बघा, त्याच्या जन्मापासून तुम्हाला आणि मला जर वाचायला मिळालं
तर नेहमी ते पित्याकडे प्रार्थना करताना दिसतं. मग याच्यातून तुम्हाला आणि मला काय दिसत आहे? त्याने आपली नजर नेहमी पित्याकडे लावली होती. देवाच्या लोकांनो, जर ख्रिस्त तुमचा आणि माझा निर्माण करणारा आहे, क्रिएटर आहे, तो तुम्हाला आणि मला जर बनवणारा आहे, तसंच आमचं लक्ष ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे त्या येशू ख्रिस्ताकडे लावणं फार महत्वाचं आहे. मरेपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्याकडे पाहत होता. ज्या ज्यावेळेस प्रार्थना करायची वेळ आली, लाजराला जिवंत करण्याची वेळ आली, त्यांनी पाहिलं त्याच्याकडे, त्यांनी प्रार्थना केली. ज्यावेळेस मी पाहतो डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्त गेला, लोकांना काय भोजन द्यावं, लोकांना काय सांगावं, तो त्याच्याकडे पाहायचा आणि तो म्हणतो, पित्या आज काय सांगू तुझ्या लोकांना, मला सांग. आणि स्वर्गीय पिता त्याला अन्न द्यायचा, त्याला वचन द्यायचा, त्याला त्या लोकांसंग काय बोलायचा ते शब्द द्यायचा आणि तो लोकांना येऊन सांगायचा. जर बारकाईने तुम्ही आणि ख्रिस्ताकडे जरी पाहिलं तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल की तो देखील स्वर्गीय पित्यावरती अवलंबून होता, सनातन परमेश्वरावरती तो विसंबून राहिला. आमेन. तसा आमचा विश्वास आम्ही ज्याच्यावरती ठेवतो तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमचा निर्माण करणारा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे आमचं लक्ष लावा. तो येशू ख्रिस्त ज्यावेळेस मृत्यू त्याचा झाला, आणि असं लिहिलंय मृतातून ज्यावेळेस तो जिवंत झाला, बायबलमध्ये लिहिलंय तो स्वर्गात गेला. कुठे गेला? कुठे गेला? लक्षात ठेवा, कुठे गेला येशू? जिथून तो आला होता, परत त्यांनी आपली जागा त्या ठिकाणी हासिल केली. त्यांनी ती जागा घेतली परत एकदा. लक्षात ठेवा, आपण कुठून आलेलो आहोत, देवाने आपल्याला कुठून पाठवलेलं आहे. का कुठून आलाय? खालून, माकडापासून वगैरे. कोणी कन्फ्युज नका हो. देवाने आम्हाला मातेच्या उदरामध्ये जन्माला घातलेला आहे, आईच्या उदरामध्ये त्याने आम्हाला जन्माला घातलेला आहे. जर त्याने आम्हाला या पृथ्वी तलावरती जन्माला घातलेला आहे तर जीवनामध्ये लक्षात ठेवा, जिथून तुमचा जन्म झालेला आहे तिथंच मृत्यूच्या नंतर तुम्हाला आणि मला जाणं गरजेचं आहे. पण ही आयुष्याची एक धाव आहे. 60 वर्ष, 70 वर्ष, आणि ताकद असेल तर 80 वर्ष. काही काही थोडे थोडे पुढे जातात, पण तिथून खरं नसतं काही जीवनाचं. पण 80 वर्षापर्यंत पवित्र शास्त्र आम्हाला ग्वाही देतं की तुमचं जीवन असं असावं. पण ह्या बाउंड्रीमध्ये तुमच्या जन्मापासून तर तुमच्या मृत्यूपर्यंत तुम्ही आणि मी ध्यान कोणाकडे देतोय? तुमचं आणि माझं लक्ष कोणाकडे आहे? तुम्ही आणि मी विजन कोणाला केलेलं आहे? कारण काय, जगामध्ये खूप लोक आहेत आणि जगातलं फक्त जगातल्याच गोष्टीकडे लक्ष आहे त्यांचं, जगातल्या गोष्टीकडे त्यांचं ध्यान आहे, जगातल्या गोष्टीकडे त्यांचे चित्त आहे. आणि त्यांना विचारलं ना, बाबा पुढचं जीवनाचं काय, ते मेलं म्हणजे गेलं. काय म्हणतात? मेलं म्हणजे संपला विषय. त्यानंतर खायचं प्यायचं आहे ना, तरुणपणाचं जीवन जगायचं, हजा मजा सगळं काही करायचं, लग्न कार्य करायचं, लेकरं बाळ पाहायचे, नातवंड परतवंड पाहायचे, एक दिवस मरायचं, संपलं जीवन. बस, याच्या पलीकडे त्यांचं जीवन नाहीये. पण शास्त्राचा जर तुम्ही आणि मी अभ्यास केला तर ह्या प्रवासाचं एक जीवन तुमचं आणि माझं संपल्याच्या नंतर तुम्हाला आणि मला एक जीवन आहे, आणि ते अनंत काळचं जीवन आहे. त्या अनंत काळच्या जीवनासाठी तुम्हाला आणि मला धाव, ज्या पटरीवरती तुम्ही आणि मी उभे आहेत, ज्या शर्यतीमध्ये तुम्ही आणि मी उभे आहोत, ज्या बॉर्डरवरती तुम्ही आणि मी उभा आहोत, तुम्हाला आणि मला ती धाव धावायची आहे. लक्ष हटवू देऊ नका. ज्या लोकांचं लक्ष हटलेलं आहे त्या लोकांनी आपलं सार्वकालिक जीवन गमावलेलं आहे. कितीतरी लोक विश्वासामध्ये येतील, विश्वासामध्ये राहतील, प्रार्थना करतील काही दिवस, नंतर त्यांनी प्रभूला सोडून दिलेलं आहे. सोडलं होणाऱ्या गोष्टी. आम्ही आज किती म्हणतो स्वतःला मी खंबीर आहे ना, मी विश्वासू आहे, मी प्रभूला सोडणार नाही, मरेपर्यंत विश्वासू राहू. पण कितीतरी लोक आलेत प्रभूकडे, सेवा कार्य केलं आणि सोडून दिलंय त्यांनी. कितीतरी सेवक पण लोक असे आहेत, कितीतरी वर्ष त्यांनी सेवा कार्य केलेले आहे, धाव धावलेली आहे, पळाले देवाच्या कामासाठी, देवाच्या राज्यासाठी, देवाच्या राज्यात आत्मे जिंकण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी काबाड कष्ट केलेले आहे त्या काळामध्ये. पण आता त्यांनी देवाला सोडून दिलेलं आहे.
देवाचा त्यांनी त्याग केलेला आहे. आणि देवाचा जर त्याग जर केला तर सार्वकालिक जीवन आपण गमवू शकतो. आपल्या भाषेमध्ये म्हणतात ताट वाढवलेलं आहे आणि खाण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आपण धावतो 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 आणि नेमकं आता आपल्याला स्वर्गात जायचं आहे आणि आपला विश्वास आम्ही गमावून टाकतो. लगेच खूपशे लोक आहेत शेजारी पाजारी बघा, आम्ही कितीतरी प्रेयर करत असताना जात असताना खूपशे लोक आम्हाला बोलतात आणि खूपशे लोक सांगतात आम्हाला की आम्ही सेवा कार्य करत होतो, आम्ही प्रार्थना करत होतो, आम्ही पण चर्चला जात होतो, आम्ही लहानपणापासून विश्वासू होतो, आम्ही गाणे गात होतो, आम्ही आराधना करत होतो, आम्ही देवाची उपासना भक्ती करत होतो. नंतर ते म्हणतात आता सोडून दिलं आम्ही सगळं. काय केलं माहित आहे? तुमचं सार्वकालिक बक्षीस तुम्ही गमावलंय. म्हणून आमचं लक्ष जे आहे ना, ज्या दिवशी तुमचं आणि माझं तारण झालंय ना, त्या दिवसापर्यंत जोपर्यंत मरण आम्हाला देवापासून विभक्त करत नाही, देवापासून आम्हाला वेगळं करत नाही, तोपर्यंत आमचं ध्यान येशू ख्रिस्ताकडे तुम्हाला लावायचं आहे. कोणाकडे लावायचं आहे? येशू ख्रिस्ताकडे तुम्हाला आणि मला आपलं लक्ष लावायचं आहे, आपलं ध्यान लावायचं आहे. जर तुम्ही आणि मी तुमचं लक्ष आणि माझं लक्ष जर त्याच्याकडे लावलं तर सार्वकालिक जीवन तुम्ही आणि मी कमवलेलं आहे. म्हणा सगळेजण आमेन. याच्यासाठी तुमची आणि माझी ही विश्वासाची लढाई आहे. हे असं नाही घ्यायचं प्रार्थनेला 2 तास टाळ्या वाजवायच्या, 2 तास वळायचं, 2 तास हे करायचं, 2 तास ते करायचं, थोडं अर्पण भेटी द्यायच्या, थोडेफार दशमांश द्यायचं आणि परत निघून जायचं. असं नाहीये ख्रिस्ती जीवन. देवाचं जीवन असं नाहीये. एकदम गंभीर आणि एकदम सिरियसली आहे देवाचं जीवन. आणि या जगातल्या लोकांना कोणालाच माहित नाहीये हे सार्वकालिक जीवन मिळण्याची आशा काय, कसं मिळेल आम्हाला अनंत काळचं जीवन आणि कसं आम्ही स्वर्गात जाऊ शकतो, कसं आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळेल आणि मृत्यूच्या नंतर खात्री आम्ही देवाच्या घरात असूची गॅरंटी काय आहे लोकांना ठाऊक नाहीये. पण बायबलचं वचन तुम्हाला आणि मला प्रूफ देतो की येशू ख्रिस्त स्वर्गात गेला. कुठे गेला? म्हणा येशू ख्रिस्त कुठे गेला? स्वर्गात गेला. आणि मग आम्हाला कुठं जायचं आहे? जर येशू तिथून आला होता आणि परत तिथंच गेला तर आम्ही पण तिथूनच आईच्या उदरामध्ये देवाने आम्हाला घडवलेलं आहे, परंतु आमचा आत्मा. आणि म्हणून तर काय म्हणतात पत्रिकेमध्ये, देवाचं बोलावणं झालं. देवाने बोलवलं, बरोबर ना? हे बोलवणं नाही, ते बोलवणं. देव आज्ञा झाली. काही ठिकाणी आता बोलवणं वाटतं. सुरुवातीला जर देव आज्ञा म्हणायची 10व्या पत्रिकेमध्ये, आता बोलवणं म्हणतात. शब्द चेंज केले त्यांनी. देव आज्ञा का बरे शब्द वापरते आता कधी विचार केला? देव आज्ञा झाली, देवाने त्या व्यक्तीला बोलवलं. याच्या पलीकडे शब्द नाहीये. दुःखित घटना शब्द वापरतो आपण. देव आज्ञा त्या माणसाला झाली, देव आज्ञा त्या स्त्रीला झाली, देव आज्ञा अमक्या अमक्या तमक्या तमक्याला ती झालेली आहे. देवाने त्याला बोलवलेलं आहे. पण खात्री आहे का